नेहमी आपल्याला परीक्षा ज्या जवळ येते त्यावेळेला वाटतं, की 4-5 दिवस अजून मिळाले असते, तर मी हा टॉपिक रिवाईज करू शकलो असतो किंवा जे एक्स्ट्रा जे टॉपिक आहे, जे आपण सोडून देतो परीक्षा जवळ आल्यावर, ते वाचू शकलो असतो. अशीच एक संधी आता निर्माण झालेली आहे. 14 दिवस गडबडची परीक्षा पुढे गेलेली. ह्या 14 दिवसांना जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज केला ना, हा एक रिवाईज प्लॅन बनू शकतो. म्हणजे अजून एक रिव्हिजन जे 21 डिसेंबरच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करताय, त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा रिव्हिजन त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नेहमी काय होतं, की आयोग असं परीक्षा पुढे गेलं ना, तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी तुम्ही बघा, की जे ढिल्ले पडून जातात, जे अभ्यास थांबवतात, तर नक्की ते त्या परीक्षेत नाव ठेवतात आणि जे त्या दिवसांचा फायदा घेतात ना, की 14 दिवस पुढे गेली, 10 दिवस पुढे गेली, 1 महिना पुढे गेली. तेवढे दिवस जे विद्यार्थी चांगला त्याचा यूज करतील, त्याचा युटिलाइज करतील, ते ह्या रिझल्टमध्ये दिसतात. असा आपला अनुभव. मी एवढंच सांगू, की हे जे 14 दिवस भेटले ना, याचा प्रचंड चांगल्या पद्धतीने यूज करा. रिव्हाईज करा. तुमचा टाईम अजिबात वेस्ट घालवू नका आणि अल्टिमेटली तुम्ही पास व्हा. स्वाध्याय अकॅडमीकडून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द धन्यवाद. बेस्ट.